तर आपण करणार आहोत इथे भाकरी. त्यासाठी मी 2 मूठ ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि 2 मूठ बाजरीचं पीठ 2 मूठ ज्वारी 2 मूठ बाजरी. त्यामध्ये आपण थोडंसं कोमट पाणी टाकूया. त्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकूया गरम. थोडं थोडं पाणी टाकून आपण पीठ मळून घेऊया. वाटल्यास तुम्ही गरम पाणी घ्यायचं नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठ पण घेऊ शकता. तेवढ्याच पाण्यामध्ये छानपैकी पीठ मळून झालं आहे. थोडंसं वरून पाणी घेतलं जरासं. तुम्ही कशा भाकऱ्या करता त्याही मला सांगा. तुम्ही ज्वारी आणि बाजरी वेगवेगळ्या भाकऱ्या करता का? आम्ही एकत्र करतो भाकरी. आमच्या गावाकडे कोकणामध्ये आम्ही नाचणीची भाकरी करतो, नाचणीची तांदळाची. 2 गोळे तयार झालेत. आपण 2 भाकऱ्या करूया. मला परातमध्ये जमत नाही, मी पोलपाट घेते. इकडे गॅसवरती तवा तापत ठेवलेला आहे. मी पोलपाट घेतलं आहे. आपण भाकरी करायला सुरुवात करूया. आमच्याकडे अशा प्रकारे भाकरी करतात. खूप दिवस भाकरी करत नाही ना, त्याच्यामुळे थोडी सवय मोडली, तरी करायचा प्रयत्न करते. अशा तऱ्हेने माझी भाकरी तयार झाली. आता आपण ही तव्यावर टाकूया. तर सफेद हा वरचा भाग आहे तो खाली करायचा आणि खालचा भाग असा वरती घ्यायचा आणि असं पाणी लावून द्यायचं. असं पाणी लावून घ्यायचं भाकरीला. तोपर्यंत आपण दुसरी भाकरी वळूया. दोन्ही बाजूला पीठ लावून घ्यायचं. थोडं असं करून घ्यायचं. तोपर्यंत आपण ही भाकरी फिरवून घेऊया. शेकू दे तोपर्यंत आपण दुसरी इकडे. तोपर्यंत इकडे पण ही भाकरी तयार झाली थापून. अरे ते भाकरी चांगली शेकले, पण ही पलटवून घेऊया. गॅस मोठा केला आहे.
आपण अशीही शेकू किंवा आपण डायरेक्ट गॅसवरती पण शेकूया. मला डायरेक्ट गॅसवरतीच शेकवते मी. अशा प्रकारे खूप छान शेकली जाते. अशी गॅसवरती चांगली भाजली जाते. तुम्ही कशी करता भाकरी? अशी गॅसवरती शेकवून करता की तव्यावरती भाजून करता? ते नक्की सांगा. आणि मी केलेली भाकरीची पद्धत तुम्हाला आवडली की नाही तेही सांगा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपण इथे तवा ठेवून कशी वाटते पिठलं भाकरी?